मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस, मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे, मी अजित आशाताई अनंतराव पवार. महाराष्ट्राला आपले नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळाले. नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. पण मंत्रिमंडळाचा विस्तार अजून झालेला नाही. महायुतीचा खातेवाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही खात्यांसाठी आग्रही आहेत. दुसरीकडे अजित पवारांनीही महत्त्वाच्या खात्यांसाठी जोर लावला असल्याचं समजतंय. उपमुख्यमंत्री शिंदे हे गृह खात्यासाठी आग्रही आहेत. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी या मुद्द्यावर जोर दिला. दुसरीकडे अजित पवारांनीही अर्थ खात्यासाठी आग्रही भूमिका मांडली आहे असं सूत्रांकडून समजतंय. द न्यू इंडियन एक्सप्रेसने शिवसेना नेत्याच्या हवाल्याने वृत्त दिलंय. गृह खात्याव्यतिरिक्त एकनाथ शिंदे यांनी महसूल, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम ही खाती मागितली आहेत. त्यांनी फडणवीसांना सांगितलं की शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीत 57 जागा जिंकल्यात, त्यामुळे 11 ते 13 मंत्रिपदं मिळणं अपेक्षित आहे असं शिवसेना नेत्याचं म्हणणं आहे. भाजपने एकनाथ शिंदेंच्या स्थानाचाही आदर ठेवायला हवा असं या नेत्याचं म्हणणं असल्याचंही समजतंय. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी असताना घेतलेल्या मेहनतीमुळे आणि त्यांच्या कल्याणकारी योजनांमुळे महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. एकनाथ शिंदे यांना गृह खातं मिळालं नाही तर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि ज्यांनी मतदान केलंय त्या लोकांमध्ये चुकीचा मेसेज जाईल असं शिवसेनेच्या नेत्याने नावाचा उल्लेख न करण्याच्या अटीवर सांगितलंय. भाजप हा जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी मित्रपक्षाला मंत्रिमंडळात मन मोठं करून सामावून घेतलं पाहिजे असं या नेत्याचं म्हणणं असल्याचं समजतंय. दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतचा निर्णयही अजून झालेला नसल्याचं समजतंय. आम्ही 10 खाती मागितली आहेत, पण भाजपने 8 खाती देण्याचा प्रस्ताव दिलाय, त्यामुळे आमच्या नेत्यांना मंत्रिमंडळात संधी देणं अवघड आहे. पहिल्यांदा भाजपला खाते वाटपाबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट करू द्या, नंतर आम्ही बैठक घेऊ आणि हा मुद्दा सोडवू असं अजित पवारांनी एक्सप्रेसशी बोलताना सांगितलंय. त्यामुळे या सगळ्या प्रतिक्रिया पाहिल्या तर अजून तरी खाते वाटपाचं काही फिक्स झालं नाहीये. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याबाबत सुद्धा प्रश्नचिन्ह आहेत. असं असलं तरी दुसरीकडे माध्यमातून अशा बातम्या यायला सुरुवात झाली आहे की 14 डिसेंबर किंवा 15 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. आता या सगळ्यावरती जोपर्यंत मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री कुठली भूमिका स्पष्ट करत नाहीत, कोणाला नेमकं मंत्रिपद आणि कुठली खाती मिळणार आहेत याबद्दलचा अंदाज व्यक्त करत नाहीत, तोपर्यंत काहीही म्हणणं आणि कुठलेही अंदाज बांधणं चुकीचंच ठरणार आहे. त्यामुळे या संदर्भात अधिकृत घोषणा होईल तेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू. पण ही माहिती तुम्हाला कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा. आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.